कधी कधी काही गोष्टी माणसाच्या आकलनापासून दूर असतात। हे पूर्णपणे अनाकलनीय होते। राणी चित्रा चमत्कारापेक्षा कमी नव्हती, कारण होते राणीचे सौंदर्य। राणीने वयाची कैद केली आहे असे सांगण्यात आले। राणी 100 वर्षांची झाली होती, पण तरीही ती 25 वर्षांची तरुण आणि सुंदर होती। हे विश्वासाच्या पलीकडे होते, म्हणूनच लोक याला चमत्कार म्हणतात। राणी एका प्रचंड साम्राज्याची राणी होती। त्याला अमरत्व लाभले आहे असे म्हटले होते। राणीसाठी वेळोवेळी अनेक प्रकारच्या कायांचे आयोजन करण्यात आले। असे मानले जात होते की राणीमध्ये अशी काही शक्ती आहे, त्यामुळे तो अजूनही तारुण्यातच आहे। अनाकलनीय असल्याने राणीचा आदर आणि भीती वाटणे स्वाभाविक होते। राणीचे आभाळ विस्मयकारक होते। ती जेव्हा मेळाव्यात आली तेव्हा तिच्या सौंदर्याने लोक आश्चर्यचकित झाले। तिने एका मोठ्या सिंहासनावर बसून सोन्याने माखलेली वस्त्रे परिधान केली। राणीच्या कोठडीत खास गुलाब होते। लोकांचा असा विश्वास होता की गुलाब देखील कोमेजत नाही। राणी सुंदर होती आणि नेहमी तरुण राहणारी राणी कोणाला नको असते, म्हणून तिच्याकडे आकर्षित झालेल्या राजपुत्रांची कमतरता नव्हती। पण राणीचे हेच रहस्य नव्हते, तर अजून एक गुपित होते, ते म्हणजे आतापर्यंत राणीने अनेक वेळा लग्न केले होते, पण राणीचे लग्न फार काळ टिकत नाही। पहिल्या रात्रीनंतर राणी ज्याच्याशी लग्न करते तो पुन्हा कधीच दिसत नाही। रहस्यांनी भरलेली राणी आणि राणीबद्दलच्या इतक्या गूढ गोष्टी जाणून घेतल्यानंतरही तिच्याबद्दल वेड लावणाऱ्यांची कमी नव्हती। एक विचित्र मोह होता जो प्रत्येकाला त्याच्याकडे आकर्षित करत होता। उत्सुकतेपोटी अनेकांना राणीकडे काय आहे हे जाणून घ्यायचे होते, ज्यामुळे ती 100 वर्षांनंतरही तशीच आहे। शेजारच्या राज्यातील एक तरुण राजपुत्र आता राणीवर मोहित झाला आहे। राणीला प्रपोज केले की त्याला तिच्याशी लग्न करायचे आहे। तो खूप धाडसी होता आणि त्याने अनेक दिवसांनी हा निर्णय घेतला। तो राणीला भेटण्यासाठी दरबारात आला। तिथे राणीने विचारले, तुला माझ्याशी लग्न का करायचे आहे? राजकुमार म्हणाला, कृपया असेन करण्यामागचे एक कारण सांगा। मी नेहमीच तरुण असतो आणि खूप गूढ असतो, मला हे दत्तक घ्यायचे आहे। राणी म्हणाली, मोठे बोलणारी माणसे पहिल्याच रात्री राजवाडा सोडून पळून जातात, हे तुला माहीत आहे का? राजकुमार म्हणाला की तो पळून जाणाऱ्यांपैकी नाही। राणी म्हणाली, आम्ही हे दावे आधी ऐकले आहे, पण ते पाहण्यासाठी आलेले आश्चर्य कोणीही पाहू शकत नाही। अनेक दिवस राणीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण राजपुत्र ठाम राहिला। राणी म्हणाली, आम्ही तुला खूप समजावले आहे, आता तुझ्यासोबत जे काही होईल त्याला तू जबाबदार असेल। राणी पुन्हा एकदा लग्न करणार हे ठरले। तो राज्यात पुन्हा चर्चेचा विषय ठरला। आधीच्या राजपुत्रांप्रमाणे हा राजपुत्रही एका रात्रीनंतर गायब होईल, असा सर्वांना विश्वास होता। राणीच्या चेहऱ्यावर स्वागतार्ह हास्य उमटले। संपूर्ण राज्य सजले होते आणि राणीचे लग्न त्या राजपुत्राशी झाले। आता त्या रात्रीची वेळ होती ज्यामध्ये अनेक रहस्य आहेत। त्यानंतर रात्री राणीचा राजपुत्र पुन्हा दिसला नाही। राणी आणि राजपुत्राच्या लग्नाच्या रात्रीसाठी राणीची खोली खास सजवण्यात आली होती। राजकुमार राणीच्या खोलीत आला। त्याला काही विचित्र गोष्टी दिसल्या। त्याला खोलीच्या आत एक पिंजरा दिसला ज्याचा दरवाजा उघडा होता। राणी पलंगावर बसली होती। राजकुमार आधीच सावध होता। राणीच्या दालनात काहीही होऊ शकते हे त्याला माहीत होते, म्हणूनच त्याला जागरूक राहावे लागते। राणी म्हणाली, एवढी का घाबरली आहेस? आज आमच्या लग्नाची रात्र आहे। राणी उठून राजपुत्राच्या जवळ आली। राणीने त्याला पिंजऱ्याच्या तोंडाजवळ आणले। राणी आता राजपुत्राच्या डोळ्यात पाहू लागली। राजकुमार राणीच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झाला आणि तिच्या मोठ्या डोळ्यात हरवून गेला।
राजकुमाराला राणीचे केस उघडायचे होते, तिच्या केसांना स्पर्श करून त्यातून गुलाब काढायचे होते. राणी घाबरली आणि तिने लगेच राजकुमाराचा हात धरला. राणी घाबरलेली पाहून राजपुत्र थांबला आणि मग विचार केला की ह्यात काही रहस्य आहे की नाही. त्याला कळले की या फुलांमध्ये काहीतरी रहस्य आहे. राणीने नकार दिल्यावर तो त्यावेळी थांबला, पण मनातल्या मनात त्याला ही फुले काढावी लागली. राजकुमाराने काही वेळ राणीला मिठी मारली आणि मग अचानक तिच्या कुंडीतून गुलाब काढला. राणी जोरात ओरडली, त्याला हात लावू नकोस. गुलाब उगवताच राणी काही वर्षांनी मोठी होते गेला. राणी आता रागाने लाल झाली होती. राजकुमार म्हणाला, हे तुझ्या वयाचं रहस्य आहे. नुकताच एक गुलाब उगवला आहे. जर संपूर्ण गुलाब काढला तर तुम्ही पूर्णपणे म्हातारे व्हाल. राजकुमार म्हणाला, मी तुझा नवरा आहे. तू मला अजून सांगू शकतोस? शेवटी हे गुलाब काय आहे आणि तुम्हाला ते कोठून मिळाले? राणी घाबरली आणि राजपुत्राकडे आली आणि म्हणाली की जर तुम्ही मला हे गुलाब दिले तर मी तुम्हाला सत्य सांगेन. राजकुमाराने गुलाब दिला आणि राणीने गुलाब घेताच राजकुमाराला पिंजात ढकलले. राजपुत्र पिंजात शिरताच तो गुलाबाचे फूल झाला आणि राणी मग जोरात हसली आणि म्हणाली, बघू तुझ्यासारखे किती गुलाब मी माझ्या बागेत लावले आहेत आणि त्यांच्या वयाला भेटूनही मी अजून तरुण आहे. राणीने पिंजातून गुलाब उचलला आणि आपल्या बागेत लावला. हा पिंजरा म्हणजे राणीच्या वयाचे रहस्य आहे. राणी सकाळी पुन्हा सभेला गेली आणि यावेळी पुन्हा राजकुमार रात्रीनंतर दिसला नाही. पण राणीच्या यादीत आणखी एका फुलाची भर पडली.